ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन बीड जिल्ह्यासोबतच परभणीच्या सुद्धा आणि मराठवाड्याच्या उर्वरित भागामध्ये सुद्धा अतिशय जोरकसपणे चालू आहे। परंतु ज्या पद्धतीनं या आंदोलनाची दखल उर्वरित कारखान्यानं घेणं अपेक्षित होतं तशा प्रकारची दखल कारखानदार घेत असल्याचं दिसून येत नाही आहे। एका बाजूला प्रशासन, दुसऱ्या बाजूला कारखानदार आणि तिसऱ्या बाजूला ऊस कारखानदारांचं नेतृत्व स्वतःकडे असणारे आणि शेतकऱ्यांचा पुळका दाखवणारे या भागातले आमदार, खासदार, पालकमंत्री सुद्धा नगरपालिका निवडणुकाच्या माध्यमामधून शहरामध्ये फिरत असताना शेतकऱ्यांची मुलं जेव्हा त्यांना प्रश्न विचारतायत त्यावेळेस वेळ काढूपणा करण्याचं काम या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आणि साखर सम्राट करू लागलेली आहे। एवढंच नाही, ज्या ठिकाणी शेतकरी जय जवान जय किसानच्या घोषणा देऊन माझ्या ऊसाला 4000 भावाची मागणी करतायत त्यावेळेस माझ्या कारखान्याकडे घाला असे म्हणणारे सुद्धा लोकप्रतिनिधी या जिल्ह्यामध्ये प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना अपेक्षा आम्ही अशी करतोय की तिकडे आणून घालण्यापेक्षा या ठिकाणच्या कारखानदारांना शासनाच्या FRP प्रमाणे किमान 3000ची मागणी या ठिकाणी शेतकरी करतायत। या मागणीच्या अनुषंगाने या ठिकाणचे कारखानदार लोकप्रतिनिधी विचार करणार आहेत की नाही असा प्रश्न या ठिकाणच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पडलेला आहे। ही बाब जर यांनी गांभीर्याने घेतली नाही तर ज्या पद्धतीनं माजलगाव मधले साखर कारखाने मागच्या 5-6 दिवसापासून बंद आहे तीच अवस्था बीड जिल्ह्यातल्या सुद्धा आणि परभणी जिल्ह्यातल्या कारखान्यांची ऊस उत्पादक शेतकरी येत्या काळात करतील। या अनुषंगानंच उद्या 1 डिसेंबर रोजी सोनपेठ येथील सायखेडा या ठिकाणच्या कारखान्यावरती 21 शुगरवरती एक बेमुदत ही आंदोलन शेतकऱ्यांनी केलेलं आहे। याची दखल या संपूर्ण शासनानं, प्रशासनानं आणि कारखानदारांनी घ्यावी, अन्यथा हे आंदोलन आपला 3000ची पहिली उचल आणि 4000ची अंतिम उचल घेतल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबणार नाही, ही बाब आपण लक्षात घ्यावी।